आज आपण दिनांक 21 जानेवारी 2023 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैफळ भोंगानी पूर्व तालुका परतूर जिल्हा जालना येथील पहिली ते चौथीच्या मुलांची निसर्ग सहल म्हणून आज नांगरतास धरण दैफळ भोंगाने या ठिकाणी आलेली आहे। तर आपण आज दैफळच्या नांगरतास धरणामध्ये उभे आहोत। तर मित्रांनो, जलचक्राची माहिती आहे ना तुम्हाला? तरी पण तुम्हाला एक वेळेस सांगतो। आता हे तळ जे आहे, पाऊस कसा पडतो माहिती आहे का तुम्हाला? कसा पडतो? ज्या वेळेस उन्हाळा होतं की नाही, ऊन असतं की नाही, ऊन असलं की काय होते, हे जे धरण आहेत, समुद्र आहेत, नद्या आहेत, विहिरी आहेत, त्यातलं पाणी काय होते, गरम होऊन काय होते, वाफ होते त्याची, होते की नाही वाफ? वाफ कशी असते? हलकी। मग ते कुठं जाते? वरी। मग ते वरी गेल्यानंतर काय बनते त्याचं? ढग बनल्यानंतर ज्या वेळेस नैऋत्य मोसमी वारे येतात, थंड वारे येतात, मोसमी वारे म्हणतात, त्यावेळेस त्या ढगांना थंड हवा लागते आणि पाणी काय होतो? पाऊस काय होतो? सुरू होतो। तोच पाऊस नदी, नाल्या, ओढे, तळे, विहिरी याच्यात साठतो आणि तो आपल्याला वापरायला मिळतो। अशा पद्धतीचं आपलं हे ऋतुचक्र आहे आणि आपल्याला माहित आहे। आणि या तळ्यामुळं काय काय होतं, या धरणामुळे माहित आहे का? मासेमारी, मच्छी व्यवसाय करता येते, मासेमारीचा व्यवसाय करता येते, आपल्या शेतीला पाणी भरपूर मिळते आहे की नाही, पिकांसाठी, आणि आपला एरिया सुजलाम सुफलाम होऊन जातो आणि शेतकरी सुद्धा सुखी समाधानाने आपल्या शेतात चांगलं पीक येतात की नाही? आणि खरंच या धरणामुळं या परिसरातील शेतीला पाणी मिळतंय, याच्याबद्दल आपल्याला खूप आनंद आहे। आणि या जे दिसतंय फुलाचे, त्याला बेश्रम म्हणतात, त्याला तो बेश्रम म्हणतात। तो पाण्यात जो इकडे झुडपं आहेत, काटेरी झुडपं पण पाण्यात उगवते। चांगले झाडं येतात त्या पाण्यात नाही, ते जळून जातील, थोडं नष्ट होतील। या पद्धतीनं आज आपण धरणात आलेलो आहोत आणि जलचक्राची माहिती पाहिलेली आहे। धन्यवाद। हे पाण्यात आलेले आहेत बाहेर चालू केले। आपल्या इथं आपण दररोज पाहतो ना, आपल्या शाळेच्या गार्डन मध्ये काय येतात, पक्षी या धरणाच्या आसपास बाहेर देशातून पक्षी येतात। काल आपण कबूतर कसं बघितलं होतं रे? रंग कसा होता कबूतरचा? गुलाबी, लाल, काळा, काळा पण कबूतर पहिला। ते कुठले आहेत? आणि मोठमोठ्या चोचीचे पक्षी पण आहेत की नाही? ते कुठे आपल्या इथले आहेत का ते पक्षी? ते बाहेर देशातून येतात ते पक्षी। ते बाहेर देशातून पक्षी आलेले आणि या धरणामुळं आणि ते आपण लावलेल्या शाळेतील झाडामुळं ते पक्षी आपल्या इथं येत आहेत। आरतीला गुस्सा आलेला आहे, स्टॉप करा।